काहीच भेटलं नव्हतं. मला मशीन्स सोबत भीती वाटायची. नेटवर्क अनालिसिसचं यन पण मला जमत नव्हतं. कुठलाच सब्जेक्टचं प्रॉपर नॉलेज नव्हतं. पण जेव्हा मी तिथे जाऊन क्लासेस जॉईन केले, तिथे असे फॅकल्टीज होते जे पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचे रँकर्स होते. AIR म्हटलं तरी चालेल. त्याच्याकडून ते नॉलेज लर्न केलं, पूर्ण गेन केलं व्यवस्थित. त्याच्या प्रॉपर नोट्स बनवल्या. वापस आलो 7-8 महिने घरी बसून परत एकदा स्ट्रगल केलं. पुन्हा विचार केला की कुठल्या फील्डमध्ये घुसायचं. आणि मला टीचिंगमध्ये त्यावेळेस थोडी आवड निर्माण झाली होती. 7-8 महिने इकडे-तिकडे इंटरव्ह्यू देऊन कुठं सिलेक्शन होत नव्हतं. एका रेफरन्स थ्रू पॉलिटेक्निक कॉलेजवर गेलो. तिथं जॉब जॉइन केला. तिथं गेल्यास कळालं की माझं टीचिंगमध्ये की फ्युचर आहे का? टीचिंग तर मला आवडत होती, त्यात काही विषय नाही. पण फ्युचर आहे का? तर नव्हतं. का नव्हतं? कारण मला जेवढी एक्स्पेक्टेड सॅलरी भेटायला पाहिजे होती, तेवढी एक्स्पेक्टेड सॅलरी मला तिथं दिली जात नव्हती. मग शेवटी कंटाळून मी काय केलं, या सॅलरीवर आपलं काही भागतं का? काहीच भागत नाही. मी तो जॉब पण लेफ्ट केला. आणि तो जॉब लेफ्ट करण्याच्या मागे भरपूर फॅकल्टीचा पण हात होता, की या फॅकल्टीला इथून कसं काढता येईल. आणि मी त्या फॅकल्टीला धन्यवाद म्हणतो, कारण त्यांनी जर मला तिथून काढलं नसतं किंवा मी एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, तिथं लोकांनी काड्या केल्या. तिथं जर काडी केली नसती ना, तर हा जो लोगो आहे ना माझ्या मागे, हा आज लोगो माझ्या मागे नसता आणि मी स्वतःच्या कॅबिनमध्ये बसलो नसतो. सो याच्यामागे ही पण एक गोष्ट आहे, की जर तुमच्या माघारी कुणी काड्या करत असेल किंवा तुम्हाला कुणी काढण्यासाठी एखादा खेळ रचत असेल ना, सो त्यांना थँक्यू म्हणा. मी त्यांना थँक्यू म्हटलं. डायरेक्टली त्यांना म्हटलं नाही, पण त्याच्या सर्कलमध्ये जेवढे काही लोक होते, प्रत्येकाला मी धन्यवाद म्हटले, की यार खरंच त्यांनी जर तिथं काडी केली नसती, तर आज वेक्टर एज्युकेशन नावाचं जे एक स्ट्रगल आहे ते उभं राहिलं नसतं. आणि इलेक्ट्रिकल ब्रांचची एक अशी आहे, मी एक स्वतः अनुभवली आहे. मी 13 वर्षापासून टीचिंग करतो, त्यात काही विषय नाहीये. आपले जे सब्जेक्ट आहेत, इलेक्ट्रिकल मशिनरीज, आफ्टर दॅट नेटवर्क अनालिसिस एवढा मोठा सेक्शन आहे, पॉवर सिस्टीम आहे, स्विचगेअर सेक्शन आहे, मेजरमेंट सेक्शन आहे, कंट्रोल सिस्टीम. मी स्वतः फील केलं नाही. तुमच्या रक्तात असेल ना, रक्तात म्हणतोय मी, तरच तुम्ही नॉलेज डिलिव्हर करू शकता. मी हैदराबादला एक गोष्ट लर्न केली. मी काही करेल, पण हातात पुस्तक घेऊन टीच करणार नाही. मी स्वतः स्ट्रगल करेल, जाण्याच्या अगोदर वाचून जाईल, सकाळी उठून वाचेल, रात्री वाचेल. पण एवढा चांगला स्टडी करेल ना, की माझ्या हातात पुस्तक लवकर आलं नाही पाहिजे. तुम्ही माझे लेक्चर्स पण बघा, तुम्हाला माझ्या हातात लवकर बुक दिसत नाही. आता याच्या मागे काय तर कन्सिस्टन्सी आहे, की मी माझी टीचिंग फील्ड सोडली नाही. बिलकुल सोडली नाही. मला आवड होती टीचिंगची. टीचिंग फील्ड बिलकुल सोडली नाही. आणि मी कसं आहे, की ते एवढं माझ्यामध्ये त्या माझ्या फील्डमध्ये इन्व्हॉल्व होऊन गेलो, की आज मला माझ्या इलेक्ट्रिकल ब्रँचवर गर्व आहे. मला आवडतं मुलांना टीच करायला. स्वतःची अकॅडमी ओपन करून मला 7 ते 8 वर्ष झाले. माझ्यासोबत भरपूर लोक जुटले, ज्यांनी मला प्रत्येक सेकंदाला मदत केलेली आहे, मोटिवेट केलेलं आहे. मी त्यांना पण थँक्यू म्हणतो. आणि सगळ्यात जास्त थँक्यू की ॲप्रिशिएट कोणाला म्हणतो मी? विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्याच्यामुळे मी आज या स्टेजवर आहे. माझं स्वप्न फक्त पैसे कमवणं नाहीये. माझं स्वप्न हे आहे, की माझी जी मदत आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये अंकुश